हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर दिस युट्यूब चॅनल देशमुख कोचिंग सेमेस्टर 23. मी सतीश देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, मध्ये आपले थोडंसं काही कारणांमुळे आपले व्हिडिओ पडत अपलोड होत नव्हते. लिनियर इक्वेशन कंप्लीट केल्याच्या नंतर ह्याचा एक लेक्चर टाकल्याच्या नंतर थोडंसं काम आले होते, त्याच्यामुळं राहिलं पण. आणि महत्वाची गोष्ट, टेक्स्टबुक नव्हती माझ्याकडे, त्याच्यामुळे काय व्हायचं, एक क्वेश्चन लिहावं लागायचं, नंतर ते रफ करून ते एडिट करून पुन्हा दुसरं क्वेश्चन लिहायचा, पॉज करायचा. व्हिडिओ खूप झंझट होते. आता काय नाही, आपण पीडीएफ डाउनलोड करून घेतला टेक्स्टबुकचा. आता एकदम बिंदास्त फ्री रिलॅक्स आहेत आपण डायरेक्ट शिकवण्यासाठी. ठीक आहे. सो चॅनलला वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला तर विसरूच नका. जर समजलं नसेल तर काही तेच कमेंट करा. एखादा डाऊट असेल तर कमेंट करून नक्की सांगा. सो हा जो लेक्चर आहे आपला होणार आहे 11th क्लास अँगल अँड इट्स मेजरमेंट, लेक्चर नंबर 2, एक्सरसाइज 1.1. जास्त काही बडबड न करता चालू करतो. ओके, सो स्टार्ट करूया. सो फ्रेंड्स, एक्सरसाइज लेक्चर नंबर 1 मध्ये मी सगळं बेसिक सांगितलं होतं. ते बेसिक इम्पॉर्टंट आहे 1.1 साठी. जर ते कम्प्लीट असेल ते काहीच नाही तुमच्यासाठी. एक्सरसाइज 1.1 काहीच नाही. जर लेक्चर नंबर 1 मध्ये जेवढं सांगितलं तेवढं समजलं असेल, समजून घेतलं असेल, अभ्यास केला असेल तर हे एकदम इझी आहे. स्टार्ट करूया डायरेक्ट आपण. डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल आर कोटर्मिनल. आता काय सांगितलं इथं, क्वेश्चन काय सांगितलंय की ओळखा, खाली जे पेअर दिले, दोन अँगल दिले, ते कोटर्मिनल आहेत की नाही. कोटर्मिनल अँगल आठवा बरं, मागे शिकवलं होतं मी. कोटर्मिनल अँगल म्हणजे काय, ज्या वेळेस टर्मिनल रे हा एकाच पॉइंट वरती असतो दोन अँगलचा, पण त्यांचं मेजरमेंट, जे अँगलचं मेजरमेंट आहे हे वेगवेगळं असतं, त्यावेळेस अशा पेअरला काय म्हणायचं, कोटर्मिनल अँगल म्हणायचे. पाहिलं होतं आपण लेक्चर नंबर 1 मध्ये. मग जर पाहिला नसेल तर जाऊन पहा आणि नंतर इकडे या. तरी एकदा सांगतो तुम्हाला, समजा अशा पद्धतीने इथं असतो 0. ठीक आहे, एक मिनिट. 0 पासून स्टार्ट होतो. इथं असतं किती, 90 डिग्री. इथं असतं किती, 180 डिग्री. इथं असतं 270 डिग्री आणि इथं असतं 360 डिग्री. एखादा अँगल आहे जो 30 डिग्रीचा आहे. किती डिग्रीचा आहे, 30 डिग्रीचा. आणि हाच अँगल सेम टू सेम इथूनच आणखी एक अँगल स्टार्ट झाला, जो की पूर्ण फिरून असा इथंच येऊन थांबतो. हा अँगल इथंच येऊन थांबतो आणि तो अँगल आहे 390 डिग्रीचा. मग ह्या दोन पेअर आहे जे की 390 डिग्री कॉमा 30 डिग्री, हे कसलं पेअर आहे, कोटर्मिनल अँगलचं पेअर आहे. ही गोष्ट समजून घ्या. कारण याचा जो एक आर्म आहे हा एकाच पॉइंटवरती, दोन्ही आर्म एकाच त्याच पॉइंटवरती, फक्त अँगलचं मेजरमेंट वेगळे. पण हे आहेत का नाही, प्रत्येक वेळेस अशी आकृती काढून बघायचं का, नाही. तर त्यासाठी एक हे आपल्याकडं ट्रिक आहे किंवा फॉर्म्युला म्हणता येईल किंवा काही म्हणता येईल, की त्याला सोडवण्यासाठी काय मॅथमॅटिशियन्सनी ते सोडून बघितलं, त्यासाठी काही ट्रिक्स काढल्या आणि त्यातून आपल्याला एक ट्रिक कळाली की बाबा त्या दोन अँगलचं, कोणत्याही दोन अँगलचं डिफरन्स हा मल्टिपल ऑफ 360 आला. म्हणजे आता हे दोन अँगल आहेत, याला म्हणलं मी अँगल ए आणि याला म्हणलं अँगल बी. याचा जो डिफरन्स आहे म्हणजे अँगल ए मायनस अँगल बी, हा जर का 360 किंवा 360च्या गुणाकार मल्टिपल आला, गुण म्हणजे मल्टिपल 360, त्यानंतर 720, 1080, असं त्याचं काय मल्टिपल 2 मल्टिपल 3 असे आलं, तर तो काय आपला कोटर्मिनल आहे, अदरवाइज नाही. म्हणजे अँगल ए किती आहे, 390 वजा 30 किती व्हायला लागलं, 360च व्हायला लागले. म्हणजे हा 360 गुणिले 1 आहे. एक मिनिट, हा बंद होतोय. म्हणजे याचं उत्तर काय, तर 360 गुणिले 1 बरोबर 360. ठीक आहे, म्हणजे मल्टिपल यायला लागला, 360च्या पटीने यायला लागला. 360 गुणिले 2, जर इथं 720 जरी आलं असतं तरी हे 360 गुणिले 2 मल्टिपलच यायला लागलं. म्हणजे एक बेसिक कन्सेप्ट कळाली असेल तुम्हाला. मल्टिपल ऑफ 360 आला, दोन म्हणजे एखादं पेअर मल्टिपल ऑफ 360 आलं त्याचं डिफरन्स, तर त्याला काय म्हणायचं, कोटर्मिनल अँगल म्हणायचं. हे समजून घेतलं असेल तर डायरेक्ट आपण क्वेश्चन कडे वळूया. क्वेश्चन बघितल्याच्या नंतर आणखी कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल तुमची. आता एक अँगल आहे 210 आणि एक आहे -150. आता ह्याचं काय काढू आपण, अगोदर डिफरन्स काढू. काय काढायचा, डिफरन्स. डिफरन्स कसा काढणार आहे, 210, एक मिनिट, 210 वजा 150 वजा 150, मायनस मायनस काय होतात, प्लस होतात. म्हणजे 210 प्लस 150 होतील. इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला. इथं मायनस साइन आहे, मायनस मायनस प्लस. आता 0 अधिक 0 0, 5 आणि 1 6, 2 आणि 1 3,
भेटलं तुम्हाला 360 डिग्री. याचा डिफरन्स किती आलाय? 360 आलाय. म्हणजे या पेअरचा डिफरन्स 360 आलाय. मग आपण काय सांगू शकतो? दिस पेअर ऑफ angle is multiple of 360 डिग्री. आता तुम्ही म्हणताल मल्टिपल कसं काय? हे इथे समजून घ्या. मल्टिपल कसं, तर 360 गुणिले 1 म्हणजे 1 च्या मल्टिपल नाही, बरोबर 360 असं मल्टिपल नाही, म्हणून हे मल्टिपल आहे. देअरफॉर द पेअर कसं लिहिता येईल? एक मिनिट, आपल्याला द गिवन पेअर ऑफ अँगल इज कोटर्मिनल असं सुद्धा लिहिता येईल आपल्याला. द गिवन पेअर ऑफ अँगल आर कोटर्मिनल. काय इझी एकदम. अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. एक मिनिट, तुम्ही म्हणताल सर इथं तुम्ही काय करताय सारखंच? इथं आपल्याकडं एकच मिनिट, इथं आपण काय केले? टेक्स्ट बुक डाउनलोड करून घेतली. एक मिनिट सरळ, याच्यामध्ये काय केले आपण? टेक्स्ट बुक इथं डाउनलोड केले. कुठे गेले बघा? इथं काय केले? अशी टेक्स्ट बुक आपण काय केले? डाउनलोड केली. आणि याच्यामध्ये ऑल आपले क्वेश्चन्स आपल्याला दिसतात. नाही सारखं म्हणतात सर तुम्ही तिथं काय करताय येतात, बरेच कमेंट येतात. एक मिनिट, फोकस तर आहे. ओके गुड, एकच मिनिट, फोकस क्लिअर. ओके, तर टेक्स्ट बुक आपल्या डिव्हाइस मध्ये आहे, त्याच्यामुळे आपण लगेचच पुढचा क्वेश्चन लिहू शकतो. इथं कट करून नंतर टाकून लिहायची गरज नाही. 360 डिग्री -30 डिग्री. काय इथं सेकंड नंबरचा कोणता आहे? 360 डिग्री -30 डिग्री. हे जे पेअर आहे, आता हे कोटर्मिनल आहे का नाही हे सांगायचं आपल्याला. सेम त्याच पद्धतीने आपण करणार. याचा डिफरन्स बघणार अगोदर. आपण काय बघणार? डिफरन्स कसा आहे? 360 डिग्री वजा 30 डिग्री बरोबर 360 डिग्री मायनस प्लस 30 डिग्री इज इक्वल्स टू 390 डिग्री. म्हणजे मल्टिपल ऑफ 360 आहे का? नाही. मग आपण इथे लिहू शकतो दिस पेअर ऑफ अँगल ऑफ angle is not multiple of 360. The pair of angle is not multiple of 360. Therefore, म्हणून the given pair are not coterminal. म्हणून हे काय आहे? कोटर्मिनल नाही. इथपर्यंत क्लिअर? हे दोन्ही कसे सोडवले ते कळालं. थोडीशी एनर्जी लेवल लो आहे, पण एक होईल, ग्रोथ होईल. आय कॅन ट्राय माय बेस्ट टू टीच यू. हे कळाले दोन. आता थर्ड नंबरचं, एक मिनिट, सेकंड नंबर झालं ना आपलं. तिसरं काय बाबा आपलं? -180 540. थर्ड नंबरचं बघा, 1 2 3 -180 डिग्री, 540 डिग्री. याचा आपण काय काढणार? आपण डिफरन्स काढणार आहे. कसा काढायचा? डिफरन्स बरोबर कसा आहे? 540 डिग्री मायनस 180 डिग्री. सेम टू सेम 540 मायनस प्लस 180 डिग्री 0 to 7 डिग्री. मग आपण इथं काय सांगू शकतो? हे ह्याला कसं लिहू शकतो? 360 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे काय होणार आहे? द पेअर ऑफ अँगल इज मल्टिपल ऑफ 360. द पेअर ऑफ अँगल
angle is multiple of 360 degree, therefore this pair of angle are coterminal, काय अवघड आहे. इझिली आपण 3 सॉल्व्ह केलेत. आता बाकीचे जे 3 आहेत, 5वं 6वं आणि 7वं, त्यातलं 5वं तुम्ही होमवर्क मध्ये करा आणि मला हे टाका. 5वं काय आहे, -405 डिग्री, 675 डिग्री. हे होमवर्क मध्ये सॉल्व्ह करा. 860 डिग्री आणि 580 डिग्री. आणि जे व्ही आय 6वं इथे सॉल्व्ह करून दाखवतो. 900 डिग्री आणि -900 डिग्री. आता इथे समजून घ्या एक गोष्ट, लिहिताना फक्त एक गोष्ट करायची की प्रॉपर लिहायचं सगळं. इथं बघा मी डायरेक्ट लिहायला लागलोय, म्हणजे 900 डिग्री वजा 900 डिग्री म्हणजे 9 इथं 900 डिग्री अधिक 900 डिग्री होईल, मायनस मायनस प्लस 1080, सॉरी 1080 नाही होणार, 9 1 9 99 81 81 0 0 0 0 0 81 आणि 4 0 असेल का. एक मिनिट, अरे बेरीज करायची ना त्याचं, सॉरी 9 1 9 9 2 18 म्हणजे 8 0 0, हा 1800. आता हे मल्टिपल ऑफ 360 आहे का. 360 मल्टिप्लाय बाय 3 आपण पाहिलं होतं. 360 मल्टिप्लाय बाय 3 काय येतंय, 1080. मल्टिप्लाय बाय 4 नाही येत, मल्टिप्लाय बाय 5 करू. 36 0 गुणिले 5, 5 0 0 5 37 0 4 3 5 15 3 18. हा येते मल्टिपल ऑफ 360 येते 5व्या नंबरला. मग त्याखाली लिहायचं दिस पेअर ऑफ अँगल इज मल्टिपल ऑफ 360 आणि हे लिहून काढायचं आणि खाली लिहायचं की वन पेअर ऑफ अँगल आर कोटर्मिनल अँगल. ठीक आहे, एकदम क्लिअर आहे. हे काय करतो मी, थोडं साईडला सरकतो, फोटो काढून घ्या किंवा काहीही करू शकता तुम्ही. क्लिअर आहे इथपर्यंत. ओके, हे रफ करून घेतो मी लगेच. ओके, सो रफ करतो मी इथं लगेच, एकच मिनिट. तर हा झाला आपला फर्स्ट ए, क्वेश्चन नंबर ए. आणि हे जे 3 क्वेश्चन आहेत हे नक्कीच मला कमेंट करून सांगा की याचे आन्सर काय येतील ते. ठीक आहे, पुढे घेऊ लगेच आपण सोडवायला. ठीक आहे, इथं बघा. त्याच्यानंतर पुढचा काय आपला, ड्रॉ द अँगल ऑफ द फॉलोइंग मेजरमेंट अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट. बी नंबरचा आहे काय, ड्रॉ द अँगल ऑफ द फॉलोइंग measurement and determine their quadrant. ओके, खाली जे काय अँगल दिलेत ते काय करायचे, ड्रॉ करायचे आणि क्वाड्रंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल ते सांगायचं. फर्स्ट अँगल आहे आपला कोणता, -40 डिग्री. सेकंड एक क्वाड्रंट घेऊ आपण कोणता, हा 250 डिग्री. म्हणजे काही जे सोडवणार आहे तेवढंच लिहितो मी, बाकीचे होमवर्क मध्ये तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर नाही तर घेऊ होत राहील तेवढे. तिसरा कोणता आपला 420 डिग्री. चौथा 750, चौथा आहे आपला 750 डिग्री. ठीक आहे, आता याला डायरेक्ट सॉल्व्ह करायला लागलो आपण फ्रेंड्स. बर, जाऊ दे.
सॉल्व्ह करू आपण. मला पहिली गोष्ट सांगा कमेंट करून की समजतंय का नाही, का बोर व्हायला लागले. मला बोर व्हायला लागलं म्हणून म्हणलं आता थोडंसं काय करू, आपल्या मूड मध्ये हे झालं रे, टीचिंग टीचिंग टीचिंग. आता मूड मध्ये आलो जरा. ठीक आहे, तर काय तो 750 आहे, 420 आहे, 250 आहे, आणि भाषा आपली अशीच आहे, भाषा अशीच आहे. आतापर्यंत थोडस बोर होतो मी. एवढंच आहे, भाषा ऐकून पळून जाणार आहे, थांबून जा, पळून जाऊ नका. समजून घ्यायचं. चाइल्ड काय करायचं ते अगोदर समजून घ्या. ड्रॉ द अँगल ऑफ द फॉलोइंग मेजरमेंट अँड डिटरमाइन द क्वाड्रंट्स. ओ या, ड्रॉ करायचे अँगल आणि काय काढायचे, कोणत्या क्वाड्रंट मध्ये ते सांगायचं. क्वाड्रंट म्हणजे काय, जणांच्या पत्त्या आपल्या डोक्याच्या वरून गेले. इथं बघा, जर मी काय केलं, इथे अशा पद्धतीने एक काढली एक्स ऍक्सिस, एक काढली वाय ऍक्सिस, तर याच्यामध्ये हा पहिला असतो फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. लेक्चर नंबर 1 मध्ये आपण पाहिलं नसेल तर ते पहा मूर्खाव. डायरेक्ट इथं प्रॅक्टिस सेट कशाला लागतो, प्रॅक्टिस सेट ते बघा आधी पुन्हा येते, आणि ज्याला येते त्यांच्या अभिनंदन, त्यांच्यासाठी खूप चांगले आहे. पुढे बघा, आता ते लय सांगायची गरज नाही, डायरेक्ट सोडून दाखवतो तुम्हाला. इथं बघा, हे आपण काय काढलंय, एक्स ऍक्सिस काढली, आणि इथं काय काढली, एक वाय ऍक्सिस काढली. ठीक आहे, आता इनिशियल रे याच्यावरती आणि -40 आहे, म्हणजे मी सांगितलं होतं की एक असतो पॉझिटिव्ह अँगल आणि एक असतो निगेटिव्ह अँगल. आता माझ्याकडे नाही घड्याळ, मोठी पण नाही, म्हणून तुम्हाला डायरेक्ट सांगतो. ज्या वेळेस घड्याळीच्या काट्याप्रमाणे अँगल भिंगतो त्यावेळेस तो निगेटिव्ह असतो. मग आता घड्याळीचा काटा कसा भिंगतो, असा गार 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 भिंगतो, म्हणजे या पद्धतीने भिंगतो. ठीक आहे, असा भिंगतो. असा जर अँगल फिरत असेल तर तो निगेटिव्ह अँगल असतो. मग हा 40 कसा आहे, निगेटिव्ह, म्हणजे याला असं उलट भिंगवावं लागेल. कसं भिंगवावं लागेल, उलट भिंगवावं लागेल. मग इथं किती आपलं, इथं असतो 0 डिग्री स्टार्टिंग. त्याच्यानंतर बघा, हे कट करतो खालचं फिरवलेलं, हा 0 डिग्री. इथं भेटतो आपल्याला -90 डिग्री, -90 डिग्री. जर असा भिंगला तर मग इथून असा भिंगवायचा म्हणल्याच्या नंतर 40 -40 कुठे यायला पाहिजे, असं इथं यायला पाहिजे कुठेतरी. ओके, मग इथून काय करू, डायरेक्ट आपण अशी एक लाईन ड्रॉ करू आणि इथं अँगल असा भिंगला असं दाखवू आणि इथं सांगू दिस इज 40 डिग्री. कसा डिग्री, -40 डिग्री. आणि इथं डायरेक्ट सांगू शकतो की द फॉलोइंग अँगल lie on the following angle lie on. हे फर्स्ट क्वाड्रंट असतो, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट असतो आणि हा फोर्थ क्वाड्रंट असतो. कोणत्या क्वाड्रंट मध्ये, ऑन फोर्थ क्वाड्रंट. लय डोकं खायची गरज नाही, कळालं, एकदम सोपं आहे. नक्कीच समजलं असेल. नाही समजलं नसेल तर होणारच नाही ना ते. समजलं नाही, काय सोपं आहे, अवघड काय, जे इकडे भिंगवलं, आता इकडचं पुढचं बघू डायरेक्ट आपण. इथं पण काय करायचं, सरळ एक काढायचा वाय ऍक्सिस, एक काढायचा एक्स ऍक्सिस. इथं आपला एक असतो इनिशियल रे. ओके, इनिशियल रे, आणि हा 250 इथं पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा अँटी क्लॉकवाईज असा वरून निघणार आहे. मग इथं 0, इथं असतं 90, इथं असतं 180, आणि इथं असतं 270, आणि पुन्हा इथं भिंगून आल्याच्या नंतर 360 होते. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. म्हणजे हा जो अँगल आहे हा कितीचा आहे, 90चा आहे का नाही, 180 का नाही, 270 आहे का नाही, 270 च्या आधी 250 म्हणजे कुठे येईल, हा अँगल सरासर असा इथे येईल. असा अँगल तयार होईल, असं पूर्ण भिंगून, आणि हा अँगल आहे 250 डिग्रीचा. द फॉलोइंग अँगल lie on dash 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 quadrant. चला कमेंट करून सांगा कोणत्या क्वाड्रंट मध्ये. हा सांगितलं, कमेंट केलं, पॉज करा, कमेंट करा. आता मी सांगतो फर्स्ट, सेकंड, थर्ड. बघा मला येते थर्ड क्वाड्रंट मध्ये. पुढचा बघा 420. 420 ला पण काय करायचं, अशी एक लाईन मारायची, अशी एक लाईन मारायची,
इथे एक असं करायचं, असं करायचं, असं करायचं, असं करायचं, इथे एक अशी वापस लाईन मारायची, हा एक आर्म दाखवायचा आपला एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, इथं 0 पासून स्टार्ट होतं 90 180 270 360 450 म्हणजे इथे 450 यायला लागलं, म्हणजे हा जो अँगल आहे हा पूर्ण असा फिरून कुठे येणार आहे, एक सरळ इथं येणार आहे असा, ठीक आहे. 360 आणि 450 च्या मध्येच असणार आहे, 90 हा बरोबर आहे, म्हणजे हा जो अँगल आहे हा किती आहे, 420 चा अँगल तयार झाला असं सांगू शकतो. द अँगल 420 degree, this angle lie on first quadrant. काहीच अवघड नाही रे, एकदम इझी आहे. पुढे बघा 750 इथं वापस काय करायचं आपल्याला, एक्स ऍक्सिस काढायची, वाय ऍक्सिस काढायची. आता तर बोर झालो मी सांगून, पण तुम्हाला समजलंय का नाही ते कळालं नाही आणखी कमेंट करून सांगा, बिनधास्त कमेंट बॉक्स उघडे. इथं आपला हा जो इनिशियल आर्म आहे, इथं 90 180 270 360 450. मग आता बघूयात इथं किती, 360 अधिक 180 किती व्हायला लागले, 36 18 18 18 ते 54 नाही 18 चोक 72, किंवा असं केलं तर जमतंय 9 1 9 9 2 18 9 3 17 9 चोक 36 9 5 55 9 7 54 9 7 63 9 8 72 72 म्हणजे 1 27 9 8 72 9 9 81. हा अशा पद्धतीने सुद्धा करता येते. म्हणजे इथं काय व्हायला लागले बघा, हा जो अँगल आहे हा पूर्ण 90 180 270 360 किती व्हायला लागले, 9 चोक 36 9 5 45 400 540. त्यानंतर इथं आणखी पुढे काय तर होऊन इथं 750 इथं कुठेतरी येईल, आणि इथं असा एक अँगल आपल्याला दाखवता येईल. हा अँगल आहे 750 चा, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. आपण लिहू शकतो इथं 750 दिस अँगल लाय ऑन फर्स्ट क्वाड्रंट. ओके, हे 4 लिहून घ्या होमवर्क साठी, बाकीचे तुम्हाला लगेच देतो. नक्कीच समजलं असेल. कसं आहे माहिती ना, SANDP. ओके, घेतलं युनिट पर्यंत. 5व 6व 7व 8व 9व 10व बाकीचे काय करा तुम्ही होमवर्क मध्ये करून टाका, कारण मी बोर व्हायला लागलो एवढे एकच शिकून का वाटलंच ते काम करू. 10व मी सोडून दाखवतो, हे पहिलं कट करतो, याच्या ऐवजी 10व सोडून दाखवतो. बाकीचे तुम्ही काय करा, मनाने करा. x -820 डिग्री. इथं बघा काय करायचं आपल्याला, हे असे क्वाड्रंट ड्रॉ करायचे. हा इथं 9 1 9 9 2 18 9 3 27 9 चोक 36 9 5 45 9 7 54 9 7 63 9 8 72 9 9 81 9 10 90. अशा पद्धतीने केलं म्हणजे इथं 180 0 0 0 0 देऊन टाका सगळ्याला. ओके, हा म्हणजे एक फेरी 90 180 270 360 450 540 540 नंतर इथे किती 630 720 810 810 ने थोडस पुढे, ठीक आहे. म्हणजे असं फिरल्याच्या नंतर तसं येतंय, पण आपल्याला कसं इथं -810 इथं चुकून जमल का नाही, त्याला उलट फिरवायचंय, म्हणून ही आकृतीच आपली काय झाली, पूर्णतः चुकली आहे. आपण उलट फिरवायचंय म्हणजे आता उलट घ्यावं लागेल आपल्याला. इथं बघा काढलं वापस मी ते, मग इथं काय केलं 0 9 1 9 9 2 18 9 3 27 9 चोक 36 9 5 45 9 7 54 9 7 63 9 8 72 9 9 81 9 10 90. ठीक आहे, त्याला 0 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 देऊन टाकले. ठीक आहे, म्हणजे आपलं आता हे असं उलट भिंगल्याच्या नंतर मायनस मध्ये भेटणार, क्लॉकवाईज भिंगवायचं आपल्याला. -90 या सगळ्याला मायनस साइन देऊन टाका, मायनस साइन. ओके, -90 -180 -270 -360 -450 -540 -630 -720
मायनस 720, त्याच्यानंतर मायनस 180 आणि इथं आपल्याला 180 नाही 810, इथं 820 आपल्याला इथं भेटणार आहे कितव्या क्वाड्रंट मध्ये, थर्ड क्वाड्रंट मध्ये. अशा पद्धतीचा एक अँगल तयार होतो आपला, असा भिंगून 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 इथं यायला लागला आणि याच अँगलला किती डिग्रीचा हा 820 डिग्रीचा हा अँगल आहे, लाय ऑन कितव्या क्वाड्रंट मध्ये, थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे, एकदम इझी टू अंडरस्टँड, इझी टू यूज. जरासा बोर झालं मी, जरासा झुमलू में करना रे ना रे ना. ओके, बी झाला आपला कंप्लीट. मला वेळ किती झाला बघू द्या, बोर झालं. 5 मिनिट आहेत आणखी. चला 5 मिनिटात काय करू, तुम्हाला क्वेश्चन देतो होमवर्क साठी, तेवढे क्वेश्चन लिहून घ्या आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू काय ते. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा दिला, पाचवा नाही दिला तुम्हाला. हे बघा इथं होमवर्क दे. काय ते शुभच रे, ए सिरी गबस गबस. अरे काय डोंट नो म्हणती ती सिरी. ए सिरी, हॅलो सिरी. Hi, it's nice to meet you, Kano. अरे बाबा बाबा, नाईस टू मीट यू. एक मिनिट 5 मिनिटात आपण जरा टाइमपास करूया. काय हॅलो सिरी, सिरी, ए सिरी, सिरी जवळ बोलत नाही सिरी. आपण काय करू, 5वा एक होमवर्कला या 945, 6वा एक घ्या काय 1120, त्यानंतर 7वा -80, त्याच्यानंतर 8वा -330 आणि 9वा 500 -500. डिग्री 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 एचडब्ल्यू मध्ये कंप्लीट करून टाकायचं. हे तुमचं एचडब्ल्यू असणार आहे, याचे काय सांगायचे, क्वाड्रंट सांगायचे. ठीक आहे, मी सिरी सोबत बोलतो. हॅलो सिरी. ओके, सो थांब सिरी एक मिनिट. हा, लेक्चर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा, नाहीतर सबस्क्राईब करा, नाहीतर बेल आयकॉन सुद्धा दाबू शकता तुम्ही. आणि याच्यात काही डाऊट असेल ते सुद्धा कळू शकता. क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5, 6 पुढच्या लेक्चर मध्ये बघूयात आपण. सो आजच्यासाठी एवढंच. गुड बाय एव्हरीवन. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लेक्चर मध्ये म्हणजे जे काय तुम्हाला करायचं ते करून टाका. फक्त सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल एकदम अति धन्यवाद. बाय.